मंत्रालयातून आणि उपमुख्यमंत्रीच्या कार्यालयातून आणि नंदगिरीवर किती आणि कसे फोन सातत्याने जात होते सातारच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हे तुम्हाला कळेल. मग का धावाधाव का झाली? राऊसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही पवार आणि त्यांचे पक्ष एकत्र येण्याची एकूण प्रक्रिया किंवा तशी चर्चा जोरात आहे. तुमचं काय मत आहे? कारण शरद पवारांचा पक्ष फुटून अजित पवार बाहेर पडले, वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडल्या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये. त्यानंतरही असं म्हटलं जातं की भाजपचा पराभव करण्यासाठी काही ठिकाणी हे पक्ष युती करणार. आता भाजपचा पराभव अजित पवार कसे काय करणार? हिंमत आहे का? म्हणजे हा तर्कच मला पटत नाही की भाजपचा पराभव करण्यासाठी पवार एकत्र येतात. म्हणजे अजित पवारांचं अजित पवार हे भाजपचा पराभव कसे करू शकणार जे भाजपच्या युतीमध्ये आहे किंवा भाजपच्या पालखीचे भुई आहे ते भाजपचा पराभव कसं करणार? काही तर्क पटतील अशा पद्धतीने विधान करणं गरजेचं आहे. हा, आम्ही राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आहेत तो भाजपचा पराभव करण्यासाठी. कारण राज ठाकरे भाजपाच्या कोणत्याही गटात किंवा गोटात नाही, उद्धव ठाकरे नाही, आम्ही दोघे एकत्र आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, भाजपचा पराभव करायचा. पण अजित पवार हे भाजपचा पराभव कसा करतील? एकनाथ शिंदे भाजपचा पराभव कसा करतील? लगेच तुरुंगात जातील. हे तो विचार जरी मनामध्ये आणला आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहू, हे अमित शहाचे पक्ष आहेत.